हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता साबुदाण्याची खिचडी इथे किती मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे आणि अतिशय चवदार सुद्धा होते। तर साबुदाणा भिजवताना असा कोणता पदार्थ वापरायचा जेणेकरून साबुदाण्याची चव वाढेल आणि खिचडी साठी साबुदाणा मोकळा होईल, यासाठी पण एक खास टिप्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे। त्याच पद्धतीने साबुदाणा भिजवला तर तुमची खिचडी सुद्धा अशीच खूप सुंदर, चवदार आणि मोकळी होईल। त्यासाठी मी इथे घेतलेले बटाटे, ते सोलून घेतलेले आहेत आपण, उकडलेले बटाटे आहेत। त्यानंतर आपल्याला 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे, जिरे, मिरची आणि कढीपत्ता आपण आपल्या आवडीनुसार घेणार आहोत। त्यानंतर लिंबू घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता, अतिशय मोकळा झालेला आहे। असाच मोकळा साबुदाणा होण्यासाठी मी टिप्स देणार आहे तुम्हाला। तर साबुदाणा आपल्याला सगळा चमच्याच्या साहाय्याने मोकळा करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे पाऊण चमचा मीठ, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर 1 वाटी दाण्याचं कूट, छान भाजून घेतलेले दाणे आहेत, त्याचं कूट करून आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। त्यानंतर कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये साधारण 3 चमचे मी मोठे चमचे तेल घातलेलं आहे। ही 10 लोकांसाठी खिचडी तयार होते, 10 प्लेट खिचडी याच्यामध्ये परफेक्ट बनते। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे, अर्धा किलो साबुदाणा आपण भिजवून घेतलाय। तर इथे तेलामध्ये आपण कढीपत्ता घातलेला आहे, कढीपत्त्याची 5-6 पानं घालायची आहेत, मिरची आपल्या आवडीनुसार घालायची आहे। मी इथे 7-8 मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत। त्यानंतर मीठ घातलेलं आहे। त्यानंतर इथे आपण टाकलेले 3 चमचे जिरे, हे व्यवस्थित तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे। जिरे अगदी छान फ्राय झाल्यानंतरच आपल्याला उकडलेले बटाटे आहोत ते आपण चिरून घेतलेले आहेत, ते चिरलेले बटाटे याच्यात घालणार आहोत। हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेतोय। हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर 2 मिनिट आपल्याला झाकण ठेवून हे बटाटे वाफवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ह्याच्यामध्ये मीठ आणि मिरचीचा तिखटपणा व्यवस्थित शिरेल। आता हे झाकण ठेवून 2 मिनिट आपण वाफवून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण झाकलंय आणि गॅस आता बारीक केलेला आहे। त्यानंतर आपण हा जो साबुदाणा आहे त्याच्यात आपण मीठ वगैरे घालून तयार ठेवला होता, तो साबुदाणा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि आता हे आपण व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, इथे साबुदाणा भिजवताना आपण साबुदाणा 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तो धुतलेला साबुदाणा जो आहे त्याच्यामधनं स्टार्च सगळा निघून जातो, जे पांढरं पांढरं पीठ असतं ते। त्या 3 पाण्याने धुवून झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये थंड माठातलं पाणी टाकायचं आहे। थंड पाण्यात साबुदाणा भिजवल्यामुळे खिचडी नेहमी मोकळी होते आणि साबुदाणा भिजवताना आपल्याला त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून खिचडीची चव वाढते। जेव्हा आपण वरून मीठ घालतो तो साबुदाणा खाताना आपल्याला बघा वेगळा लागतो। आपण जेव्हा साबुदाणा भिजवतानाच त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर नक्कीच खिचडीची चव वाढते। तुम्ही करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी मी जी सांगितली आहे तर चव आली की नाही तुमच्या खिचडीला, काही बदल झालाय की नाही हे मात्र मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। तर वाफ आल्यानंतर आपल्याला 1 चमचाभर त्याच्यामध्ये साखर घालायची आहे, वरून लिंबू पिळायचा आहे आणि छान कोथिंबीर घालून आपण खिचडी सर्व करणार आहोत। तर तयार आहे 10 प्लेट, साधारण अर्धा किलो साबुदाण्याची खिचडी। थँक्यू।